कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि आवाज हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि थोड़ा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हॅलो 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 असं घेता आवाज असं हे नाही असं तालोचनी रूपा पाहतालोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हो रूप पाहता लोचनी
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हॅलो 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हो तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाते आगर सर्व सुखाते आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखा सुखाते आगर सर्व सुखाते आगर बापर कुमा देवी मर बापर कुमा देवी मर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर रुहा विठ्ठल बरवा रुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय जय राम माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवा नाम
शिव नाम तयाने बाधिकृत काम तयाने बाधिकृत काम तयाने बाधिकृत काम वाचे वदता शिव नाम तयान बाधिकृत काम तयान बाधिकृत काम तयान बाधिकृत काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाक्य बदता शिव नाम तयाने बाधिकृत काम तयाने बाधिकृत काम तयाने बाधिकृत काम वाक्य बदता शिव नाम तयान बाधिकृत काम तयान बाधिकृत काम तयान बाधिकृत काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिव नाम तला शिव हे वाचे वदता शिव नाम शिव नाम वाचे वदता शिव नाम तयाने बाधिकृत काम तयाने बाधिकृत काम तयाने बाधिकृत काम वाचे वदता शिव नाम तयान बाधिकृत काम तयान बाधिकृत काम विठोबार कुमाई बोला टाळी वाजवा कुमाई विठोबार कुमाई बार 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 कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई रे ना रे ना रे ना रे ना शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव
पाय ताजे ताजे पाय त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय त्याचे पाय त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे बलता शिवनाम वाचे बलता शिवनाम वाचे बदता शिवनाम वाचे बदता शिवनाम वाचे बदता शिवनाम त्याचे पाय माझे चित्ती त्याचे तयान बाधी तयान बाधी तयान बाधी तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तया हरि तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम
बसलेले टाळी वाजवा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता शिवनाम तयाने वादी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयाने वादी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयाने बाधी
क्रोध काम विठ्ठल 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 ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमते प्रकाशु म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी समाचरण सरोजम सांद्रनिदाबुदावम जगणनित प्राणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदवदवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू हे पांडुरंग दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि शिव भोळा चक्रवर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करादळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी या वारकरे संतांच्या जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयाने बाधी क्रोध काम विठाला विठाला हलो विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सिद्धेश्वर भगवान हर हर प्रस्तुत प्राप्त प्रसंग्याने प्राप्त स्थळी आनंद कंद अखिल गुणनिधान करुणावरुणालय रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा अखिल कोटी गुणनिधान ब्रह्मांड चालक ब्रह्मांड नायक करुणावरुणालय असणार आपलं ग्रामदैवत सिद्धेश्वर भगवंत तद्वत विश्वाची माऊली अनाथाची माय महावैष्णव ज्ञानराजा आदी करून गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय धुंडपण दादा आई वडील आणि वैराग्यमूर्ती संत सम्राट संत भूषण वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज आणि पैठण निवासी असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या असीम कृपेद्वारा आज सेवेसाठी जो अभंग उच्चारला निवडला किंवा घेतला तो या ठिकाणी नाथबाबांचा असून एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेसाठी घेतला असून या अभंगाद्वारे जर विचार केला या अभंगाचा तर पहा नाथ महाराज या ठिकाणी अभंग लिहित असताना संत वाङ्मयाचा विचार केला तर मात्र आले मुखावाटे अमृत वचनी किंवा अनुभव आले अंगा ते या जगा देत असे याने याप्रमाणे भगवान शंकराची प्राप्ती किंवा अनुभूती झाल्यानंतर नाथबाबांनी या ठिकाणी उच्चारलेला अभंग की हा भगवान शंकर हा असणारा शिव हा मात्र भोळा चक्रवर्ती आहे आणि त्याचे पाय सदोतीत माझ्या चित्तामध्ये या ठिकाणी ठेवून त्याचं नामस्मरण जर आपण केलं स्मरण केलं आठव केलं भजन केलं तर मात्र कामक्रोधातीत विकार राहत नाहीत किंवा महाराज सांगतात ज्याच्यासाठी प्रत्येकजण अहोरात्र प्रयत्न करत राहतो त्याला म्हणतात पुरुषार्थ आणि 4 प्रकारचे पुरुषार्थ कोणते तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष भगवान शंकराला एकदा का जर पाहिलं
तर मात्र ते चारही पुरुषार्थ त्याला प्राप्त होतात. एवढंच नाही तर आपण त्या भगवान शंकराचा झालं आणि जर भगवान शंकर आपले झाले तर महाराज सांगतात, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव विठ्ठल विठ्ठल उशीर झाल्यामुळं अभंगाचा विस्तार जास्त या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक, या दंडकाप्रमाणे या ठिकाणी 1-2 मिनिटांमध्ये एक वझरता या ठिकाणी भावार्थ या अभंगाचा मांडलेला आहे. विस्तृत चिंतन करण्यापूर्वी गेले 23 वर्ष शिवलीला अमृत पारायण सोहळा पूर्ण झालेला आहे आणि हे 23वा का 24वा? हां 23वा आहे का? हां 24वा. या 24व्या वर्षामध्ये आज प्रथम दिवस, बरोबर आहे ना? आणि या प्रथम दिवसामध्ये तसं पाहिलं तर आपल्या या कोऱ्हाळे बुद्रुकमधील या ठिकाणी 24वा वर्ष म्हणजे त्याला 2 तपपूर्ती सोहळा म्हणतात. आणि हा 2 तपपूर्ती सोहळा या ठिकाणी होत असताना गजर आपण सिद्धेश्वराचा म्हणा, नाही का? हा, या माध्यमातून 24व्या वर्षामध्ये माझ्याकडं या ठिकाणी प्रथम दिवसाची कीर्तन सेवा सुपूर्त करत असताना सिद्धेश्वराच्या चरणाशी या ठिकाणी पुष्प गुंफण्याची किंवा वाहण्याची संधी किंवा बेलपत्र वाहण्याची संधी माझ्याकडं ज्यांच्यामुळं आली ते आमचा मित्रपरिवार म्हणजे आपला शिवहरिनाम सप्ताह मंडळ. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. दुसरं कौतुक या ठिकाणी तुम्ही जे ग्रामस्थ आहे सगळे, आई वडील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ असेल, या ठिकाणी पुरुष मंडळ असेल, या सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद म्हणून एकदा तुमच्यासाठी टाळ्या तुम्हीच. हां, आणि गोड असे या ठिकाणी वादक गायक आहेत, यांच्यासाठी प्रथमतः टाळ्या वाजवा. हां, आता ऐका, आपल्यासाठी आपण टाळ्या का वाजवाव्या, का वाजवाव्या याचं उत्तर मी देतो. हां, थोडं जरा तिथला भाग कट केला तरी चालेल. हां, सांगायचा मुद्दा एक की बारामती तालुक्यात नाही तर आम्ही उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तात्या, परंतु हा सप्ताह आहे ना शिवहरिनाम सप्ताह, हरिहरा भेद नाही नका करू वाद, याचं उत्तर जर तुम्ही ऐकलं तर प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर मला माहिती नाही, पण ज्या गावामध्ये ज्या आपल्या माणसाला मोठं केलं जातं तो सप्ताह म्हणजे शिवहरिनाम सप्ताह. का? की पैशाने कीर्तनकार मोठा झाला बरं का, किंवा ज्ञानाने मोठा झाला, तो विद्वत्तेने मोठा झाला, त्याच्या आचार विचाराने किंवा या ठिकाणी अभ्यासाने मोठा झाला. सर, याच्यापेक्षा हे जे मित्रमंडळ आहे ना, हे शिवहरिनाम सप्ताह मंडळ, हे त्या पंक्तीमध्ये गणेश महाराजांना आणि निलेश महाराजांना बसवतात. यांच्यासाठी एवढा जोरदार टाळ्या. कारण का माहिती आहे का, पैशाने अंगाने ह्यानी मोठा कीर्तनकार नसतो दादा. फक्त एक आहे की हे असणारं कोऱ्हाळे बुद्रुकमधील ग्रामस्थ मंडळ आणि माझं शिवहरिनाम सप्ताह मंडळ, आम्ही बाहेर कुठं जरी गेलो तरी सांगतो फक्त एक आहे. त्यांनी जो नियम लागून दिलाय की आपला सिद्धेश्वराचा साधक, आपल्या सिद्धेश्वराचा सेवक, आपला सिद्धेश्वराचा वारकरी जर कोण असेल तर ही 2 महाराज मंडळी, जे गणेश महाराज आणि निलेश महाराज, यांना प्रथम दिवसाचा असणारा पाया नाही का, आणि एकदा पाया किंवा ती गुढी उभारणी केली की ती वरती जे वस्त्र असतं ते चमकलं जातं, गुढीसारखा आनंद गोड मिळाला जातो आणि कलशस्थानी असणारं ते मांगल्याचं प्रतीक उभारण्याचं काम आमच्या दोघांकडं आदली बदली देतं. म्हणून मी टाळ्या वाजवल्या लावल्या. विठाल 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 विठाल. आता काय आमच्याकडे फक्त पत्रळी वाढण्याचं काम आहे, पुढे याच्यापेक्षा फार मोठी दिग्गज मंडळी आहेत. पण हे देण्यासाठी आपलं असणारं सर्व कोऱ्हाळे बुद्रुकमधील ग्रामस्थ मंडळ, आम्ही एवढ्या मोठ्या भागामध्ये फिरतो का हो सकाटे मामा, हे सगळे आशीर्वाद तुमचे आहेत. म्हणून तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी चरण कमलाचा स्पर्श करतो आणि वेळ न दवडता या ठिकाणी अभंगाकडे वळतो. विठाल विठाल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आणि नावं संपतराव त्यासाठीच घेतली नाहीत मी, ह्याच्यात कोणा अध्यक्ष नाही
आणि कोण उपाध्यक्ष नाही, सचिव नाही, मी नाही, कोण नाही. हा हरिनाम सप्ताह कोणी महिला असेल त्यांचा, जो पुरुष असेल तर त्यांचा, कोण जाती भेद सगळं सगळं सोडून फक्त सिद्धेश्वरापक्षी फक्त मी आणि फक्त तू. विठ्ठल विठ्ठल चला विठ्ठला 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 विठ्ठल. चला असो, बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ झालेला आहे. चला सुरुवात करतो. ऐका, या जगाचा जर माईबापा विचार केला तर या जगतामध्ये ज्याला आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश हे 3 देवता आपण मानत असतो, पण या 3 देवतापैकी आपला विचार केला तर आपण सगळेजण भाग्यवान आहोत. की भाग्यवान याच्यासाठी की सिद्धेश्वर मात्र आपल्याला या आपल्या गावामध्ये, कारण असणारे या जगामध्ये त्रिभुवनामध्ये विचार केला तर या भगवान शंकरासारखा देव मात्र कुठं नाही. का? शिव ज्याला म्हणतो, शंकर ज्याला म्हणतो, भगवंत ज्याला म्हणतो, सिद्धेश्वर ज्याला म्हणतो ना दादा, याचा विचार ऐका. याचा विचार असा आहे, जर आपण भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाला काय म्हणतात? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री भृतीर ध्रुवा नितीर मतीर मम. म्हणजे एक आहे, यत्र योगेश्वर म्हणजे कृष्णाला काय म्हटलं जातं? योगेश्वर म्हटलं जातं. माझ्या ज्ञानोबारांना जर विचार केलं तर ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊलींना म्हटलं तर योग्यांची माऊली म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार केला, दत्तात्रय प्रभूंना जर आपण विचार केलं तर दत्तात्रय प्रभूंना म्हणतात पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी भैसलासी. म्हणजे पहा, ज्ञानोबराय माझी योग्याची माऊली, भगवान श्रीकृष्ण हे योगेश्वर म्हणून संबोधले जातात, दत्तात्रय प्रभू हे योगी म्हणून संबोधले जातात. आणि माझे भगवान शंकर जर म्हटले तर भगवान शंकराला काय म्हणतात? कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. हे पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, याची माई माझे दंडवत, याची जय माझा दंडवत. फक्त एक आहे, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज. म्हणून भगवान शंकर हे योगीराज आहेत. म्हणून या योगीराजांची आपल्याला या ठिकाणी कृपा व्हावी अशी वाटत असेल तर पहा, भगवान शंकर म्हणजे सामान्य नाहीत. आपल्यामध्ये वर्ग पाहिला तर आज्ञ तज्ञ, त्याच्यामध्ये सर्वज्ञ पण आहे. महाराज जो भोळा आहे, ज्याला काहीच कळत नाही त्याला आज्ञ म्हणावं, ज्याला तज्ञ म्हणावं त्याला डॉक्टर, अभियंता, सर्जन आपण म्हणतो. आणि सर्वज्ञ ज्यालाच म्हणतात महाराज सांगतात तो फक्त सार्वभौम असतो. मग सार्वभौम म्हणजे काय? तर याचा विचार एकच आहे की त्याच्या सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही. किंवा महाराज सांगतात तुझी या सत्तेने वेद सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. तुझी या सत्तेने वेदासे बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. किंवा जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, एकवे स्वर्गाते धरले, सत्ता मात्रे हाती आपोलिया. किंवा पर्वता बैसताना ओलांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी.
म्हणून भगवान परमात्म्याच्या सत्यशिवार सगळ्यात महत्वाचं चाले हे शरीर कोणाची असत्ये कोण बोलवितो हरिविन. म्हणून भगवान शंकराचा आपण विचार केला ज्याला उत्पत्ती स्थिती आणि लय त्याच्या हातामध्ये आहे. मग या भगवान शंकराची आपल्यावरती कृपा होईल अशी वाटत असेल तर महाराज कृपा होण्यासाठी एक म्हणजे गुरु, दोन म्हणजे संत आणि तिसरा म्हणजे देव. त्याशिवाय आपल्यावरती कृपा होऊ शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण शास्त्र सांगतं की आपल्याला बोलण्यावरती जसं विधी, विश्वास आणि आग्रह या तीन गोष्टी लागतात. त्याच अनुषंगाने महाराज सांगतात की आपल्यावरती देवाची कृपा होण्यासाठी अगोदर आपल्याला आपल्या गुरूंची कृपा होणं गरजेचं आहे. गुरूंची कृपा झाली की संतांची कृपा होते आणि संतांची कृपा झाली की देव अवज्ञा करत नाही. मग आता ऐका, याच्यामध्ये विचार केला तर एक प्रथमतः मी विचार मांडेन की गुरु ज्याला आपण म्हणतो, ही तर ज्ञानोबारायांना जरी विचार तर ज्ञानोबाराय गोड सांगतात, ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे, मस्तकी हात ठेविला पुढे मग बीजाची वाहिले एक. तुकोबारायांना विचार केला तर तुकोबाराय सांगतात मस्तकी तो जाना ठेविला कर. किंवा ज्ञानोबारायांना गुरुविषयी विचारतात, ज्ञानोबाराय सांगतात गुरु काय करतात, जो आत्मा, तो तत्व, जे परमात्मा, जो जीव, जी चेतना शक्ती, त्याची आपल्याला मी म्हणजे कोण आहे याची ओळख करून देतात. कारण का गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. किंवा मज हृदय सद्गुरु तेने तारिला संसार पुरु, म्हणून विशेष अत्यादुर विवेकावरी. जो भवसागर आहे जन्म मृत्यूचा, हे पार पाडण्यासाठी आपल्याला गुरु काय करतात, ते नाम देतात, ते तत्व देतात. त्याच्यामुळं आपला प्रवास हा सुखकर होत असतो. म्हणून तर ज्ञानोबाराय गोड मळ बोलले काय, श्री गुरु सारी पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. गुरु सालेखा इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी हो. महाराज सांगतात की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उदरलो गुरुकृपे. आता गुरु शिष्य परंपरा राहिलीच नाही. हातानेच माळ घालतंय, चढावतंय नाही का. 20 वर्ष झाली, 15 वर्ष झाली. काय कायच्या नाही बी सप्तबी करतात तसली नाही का. कीर्तनकारांनी खरं सप्तवाली अगोदर तारका देणारी माळ तपासली पाहिजे बरं का. हा, कारण काय झालंय, भजनी मंडळाच्या हातात सप्त नसल्या कारणामुळे वेगळे कारभार सुरू होतात, लक्षात घ्या. हा, कारण मी बी महाराज आहे म्हणून सांगतोय. असो द्या चालू. सांगायचा मुद्दा एक आहे की माळकरी म्हणजे गुरु शिष्य परंपरा हे कोणाकडे नाही का, आत्ताच्या लोकांकडे नाही ते हरिभाऊ का. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कोई न मांगे, लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. आता कशाचं काय, हा शिष्य परंपरा होती, पाहिजे त्या गुरूंसाठी काही या ठिकाणी देहभावना कशाचीच परवा नव्हती आणि गुरुही तसे होते माय बापू. पण आता मात्र गुरु नाही. आता गुरु पण पैसे के भाई, शिष्यांचं सोडून द्या याचं परंपरा. याच्यामुळं आपण देव धर्म नीती सगळे आपली या ठिकाणी बाजूला गेली. असो, माझा तो विषय नाही. फक्त एकच आहे की गुरु आपण जीवनामध्ये केल्यानंतर आपल्याला ते गुरु तत्व दाखवतात आणि तत्वामुळं, त्या नामामुळं आपण या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी नौकेमध्ये बसले जातो. नौकेमध्ये बसल्यानंतर पुढं जी कृपा लागते ती संत कृपा आहे. संत कृपा एकच सांगते, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. मग ते नाव कुणी दिलं तर आपल्याला सद्गुरूने दिलं. संतांचा प्रवास आपल्याला एक आहे, हरे प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. का
संतांनी कृपा जर आपल्यावरती केली, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. किंवा तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, कृपा केली संत जनी माझी अलंकार निवानी ब्रिज हे दाबिले कीर्तनी तुका चरणी लोळत असते. कृपा केली संत जनी माझी अलंकार निवानी ब्रिज हे दाबिले कीर्तनी तुका चरणी लोळत असते. कृपा केली संतजनी माझी अलंकारली वाणी ब्रिद हे लाभले कीर्तने तुका चरणे लोळत असे. आता ऐका, संतांची कृपा झाली, गुरूंची कृपा, दोन्ही एकत्र उदाहरण घेतो. जर आपल्याला संत किंवा गुरुकृपा एकत्र आपल्यावरती झाली तर संत काय करतात ऐका. आपण कथाभाग ऐकला असेल, थोडा उझरता तुमच्या पुढे मांडतो. ज्यांचा सेवेसाठी अभंग घेतला ते नाथबाबा मात्र सामान्य नाही. या नाथबाबांचा अधिकार मी पुढे सांगेन, पण नाथबाबांविषयी जर बोलायचं म्हटलं तर नाथबाबा मात्र या ठिकाणी पहा, ज्यांच्या घरी 36 वर्ष या ठिकाणी पाणी वाहिलं 36 वर्ष नाही, राहिला नुसता. विठ्ठल म्हणून नाव धारण केलं आणि विठ्ठल म्हणून नाव धारण केल्यानंतर ज्याचे यश गायले कीर्तनी तो स्वयंचक्र पाणी श्रीनाथांचे द्रौपद धरोणी साहित्या लागी उभा असे. महाराज सांगतात, टाळ वाजवायचं काम, साथ करायचं काम 12 वर्ष केलं. काय नाव होतं? विठ्ठल. दुसरं नाव या ठिकाणी श्रीखंड्या म्हणून या ठिकाणी केलं, नाव धारण केलं आणि 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून श्रीनाथांच्या घरी राहिला. कसा राहिला? द्वारकेती मूर्त एकनाथ घरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. महाराज सांगतात, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी आणि पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्रे गोदातिरी धूत असी. ही काम मात्र या ठिकाणी 12 वर्ष कोणी केली? श्रीखंड्या म्हणून पांडुरंग परमात्म्याने केली. आणि तिसरं काम फक्त ऐकायचं, भागवत केशव म्हणून नाव धारण केलं आणि ते 12 वर्ष पांडुरंग परमात्मा राहिला. असे 36 वर्ष ज्यांच्या घरी राहिला. महाराज सांगतात, द्वार संरक्षित हाती त्रिशूळ लखलखित द्वार संरक्षित नाथांचे. एवढा अधिकार या ठिकाणी नाथबाबांचा होता. आणि ऐका, नाथबाबांचं उदाहरण सांगतो, या ठिकाणी अभंगाकडे वळतो. नाथबाबा जे आहेत, या नाथबाबा हे संत आहेत आणि या संतांची आपल्यावरती कृपा झाली तर काय होतं ऐका. नाथबाबांची लेखणी पूर्ण झाली आणि लेखणी पूर्ण झाल्यानंतर नाथबाबांच्या मनामध्ये विचार आला, हे देवा भगवंता बासता, आता हा मृत्यूलोक सोडायचा आणि निज धामाला आता यावं म्हणतो मी. तुझ्याकडे वैकुंठाकडे यावं अशी माझी इच्छा आहे. असं इकडं तिकडं फिरत असताना मनामध्ये इच्छा आली. आता आपल्याकडे तशी इच्छा येणार नाही. आपण म्हणतोय अजून नातवान परतवान अजून लय पुढं नाही का, आपण वळकडी बांधायला तयार नाही. पण ऐका, आपलं असं आहे, आपल्याकडे एक म्हण आहे की चांगली लोक जास्त दिवस देव ठेवत नाही. बरोबर आहे का? म्हणून काय उपयोग आहे का त्याला? नाही का? अहो, देवाची काय ताकद की चांगल्या लोकांना न्यायला. लक्षात घ्या, आपलं असं आहे, आपली वळकटी तयार नसली तरी, आपल्या मनात जरी जायचं नसलं तरी आपल्याला सर जाणं हे आटळच आहे. पण चांगल्या लोकांना जर म्हटलं
तर त्यांच्या मनात फक्त एकच आहे, ते स्वइच्छेने येतात, हित कार्य करतात आणि एकदा त्यांची इच्छा संपली की ते स्वतःहून आल्या पावल्याने निघून जातात. नाथ महाराजांच्या मनामध्ये विचार आला, बास आता लेखणी पूर्ण झाली, आता काय नाही, आता देवा तुझ्याकडे यायचं, आता जायचं बास. पण आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर, कारण का नाथ बाबा पर आता पूर्णत्वाला गेले होते, दिसो नये जना ऐसे करेगा नारायणा. आकाशवाणी झाली ना, आकाशवाणीने त्यांना या ठिकाणी सांगितलं, हो नाथ बाबा, तुम्ही मनामधून ठरवलं आता राहायचं नाही, पण अजून तुम्ही या ठिकाणी इकडं यायचं नाही का? मला अजून या ठिकाणी तुमचा असणारा भावार्थ रामायण लिहायला बसा, ते पूर्ण करा आणि मग यायचा विचार मनामध्ये आणा. आकाशवाणी झाली, नाथबाबांच्या लक्षात आलं हा भगवंताचा संकेत आहे. म्हणून नाथबाबांनी लगेच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी लेखणी सुरू केली, भावार्थ रामायण लिहायला सुरुवात केली. निम्म्यापर्यंत या ठिकाणी भावार्थ रामायण आलं, लिहायचं आणि सांगायचं. सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर लेखणी निम्म्याच्या पुढं आली आणि मग परत काय मनात विचार आला, आता बास, आता मात्र थांबायचं नाही. सगळ्यांचा निरोप घेऊ लागले, आता या ठिकाणी मला परवानगी द्या, आता माझं थांबणं आता इथं उचित नाही, आता आल्या पावलानं मला जायचे बास. असं म्हटल्याबरोबर सगळे कथेतली थांबलेली माणसं डोळ्यातून अश्रू आली. नाथबाबांना विनवणी करू लागले, बाबा असं काय बोलता, असं अशुभ बोलू नका. नाही म्हटले. मग एक गृहस्थाच्या डोक्यामध्ये विचार आला आणि त्यांनी विचार आपला बोलून दाखवला. म्हणजे महाराज तुम्ही जायचं, आम्ही 15-20 मिनटं झालं, अर्धा तास झालं समजावतोय, पण ऐका ना, हा ग्रंथ तरी पूर्ण होऊ द्या आणि मग मात्र या ठिकाणी बघूया पुढं. महाराज म्हणले, ग्रंथाचं काय विचार करता? त्यांच्याकडे फक्त पोळ्या खायला एक मुलगा होता, काय नाव त्याचं? गावबा. हा, ते गावबाकडे बघितलं आणि त्याला म्हणले, त्याला इकडे या. गावबाला आणलं, नाथ महाराजांनी त्याला स्पर्श केला ना असणाऱ्या व्यासपीठावरती बसवलं. म्हणले, हा म्हणले माझी लेखणी पूर्ण करेल. सगळ्यांनी तोंडात बोटच घातलं. म्हणले, का? हे फक्त खायचंच काम केलंय ह्यांनी, दुसरं काय नाही, येऊ द्या, किती पण येऊ द्या, नाही का? म्हणले, बाबा काय बोलताय? बाबांनी सांगितलं, मी सांगतोय ना. बाबांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि बास, कृपा कटाक्ष निहाळिले आपल्या पदे बैसविले, बाप रखमाजरे विठ्ठले भक्ता दिले अभय दानगा. कृपा केली आणि आज तागायत या ठिकाणी नाथ बाबा मात्र निघून गेले. पण आता जरी तुम्ही पाहिलं तर ती लेखणी पूर्ण केलेली नाथ बाबांचा अक्षर आहे का त्या गावबाने लिहिलेलं ते रामायण पूर्ण आहे, अजूनपर्यंत ते कळालेलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा अधिकार का? तर अशिक्षित असणारा, कधी शाळेत न गेलेला, नुसतं पोळ्या खाणारा गावबा जर संतांनी त्याच्यावरती कृपा केली तर एवढा अधिकार त्याचा होऊ शकतो. तर आपल्यावरती जर संतांनी कृपा केली, आता कृपा अनेक प्रकारे आपण पाहू शकतो की जड जीवन, कारण कर्तुम अन्यथा कर्तुम, सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या तरी या ठिकाणी जशा देवाकडे आहेत तशा संतांकडे सुद्धा आहेत. म्हणून आपल्यावरती संत कृपा ही महत्त्वाची आणि देवाची कृपा होण्यासाठी देवाला जे लागतं ते आपण देणं गरजेचं आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशीमाळा गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा, वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन्य निर्धारी आण नाही आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देव परम पूज्य जगी. म्हणून देवाला जे देवाचं नाम भजन जे आवडतं आणि मग जर आपण ते देवाला मनापासून अंतकरणापासून जर देवाला दिलं तर तो असणारा भगवान शंकर या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. अभंगाचं पहिलं. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती.
त्याच पाय माझे चित्ती त्याच पाय माझे चित्ती त्याच पाय माझे चित्ती भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती भोळा चक्रवर्ती त्याच पाय माझे चित्ती त्याच पाय माझे चित्ती त्याच पाय माझे चित्ती वाचे मददासी बनामा वाचे मददासी बनामा वाचे मददासी बनामा वाचे मददासी बनामा हो वाचे बदतासी बनावा वाचे बदतासी बनावा हो वाचे बदतासी बनावा वाचे बदतासी बनावा टाळी 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 वाजवा वा गुड शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती अभंगाचं प्रथम चरण 11:35 ला घेतलं नाही का संपतराव किती 10:35 वय 10:40 का मला घड्याळ कळत नाही ना म्हणून म्हटलं मग कमीत कमी आता 2:35 2:40 पर्यंत मला मंडपातून फक्त एकटाच नाही का कारण मी पाठीमागे सांगितलं 11च्या पुढे एका गावात गेलो 11 वाजून 5 मिनिटांनी एक जण उठला ह्या एक हातात गोटा घेतला आणि ह्या एक हातात गोटा घेतला असा गोल गोल फिरू लागला नेमका पुढे येऊन माझ्या उभा राहायचा मी म्हणलं दादा अरे काय झालं नाही महाराज तुझं चलू दे अरे म्हणलं माझं बंद पडू दे पण तू गोटा कशाला घेतल्यात काय नाही म्हणला अहो 11 वाजून आता 11:15 झाल्या तरी तुझं चाललंय म्हणलं त्याचं नाही काय विषय पण तुला तारीख कुणी दिली त्याला हुडाकतोय म्हणली विठ्ठल विठ्ठल चला विठ्ठल 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 आता हिथं काय काळजी नाही आता पहिला दिवस आपल्या गावातलाच आहे नाही का म्हणजे दिलाय मला या न्यायाप्रमाणे काय काळजी करायची नाही शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती अभंगाचं प्रथम चरण या ठिकाणी नाथबाबांनी उच्चारलं आणि या ठिकाणी ऐका याचा अर्थ असा आहे की ज्याला शिव म्हणतो शिव जर म्हटलं तर हे शिवतत्व किंवा शिव भगवान शंकराची उत्पत्ती झाली कशी याचा विचार तुमच्या पुढे अगोदर मांडतो इथं नाथबाबांना जर विचार तर नाथबाबांनीच लिहून ठेवलेले काय पहिले कोटेच नव्हते काही पहिले कोटेच नव्हते काही पहिले गोटेच नव्हते काही पहिले गोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याचे होते पाय अवघे शून्याचे होते पाय अवघे शून्याचे होते पाय अवघे शून्याचे होते पाय तेरे तेरे गणपती रे तेरे ते तेरे तेरे गणपती रे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते गणपा तेरे तेरे ते गणपा तेरे तेरे ते गणपा तेरे तेरे ते गणपा तेरे तेरे ते भगवान शंकराच्या उत्पत्तीविषयी सांगितलं पहिलं काहीच नव्हतं चंद्र सूर्य तारांगण काही नव्हतं फक्त जलमय असणारी ही सृष्टी आणि या जलमय सृष्टीमध्ये एक मात्र ओमकार आकाराचं तत्व निर्माण झालं आणि त्या ओमकार तत्वातून एक ढालगज असणारी ज्याला आपण आपल्या भाषेत हाडळ म्हणतो तशी या ठिकाणी एक ढालगज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली काय केलं तर तिला 3 डोळे होते आणि किती जवळजवळ 4 हात अशी असणारी ती ढालगज या ठिकाणी निर्माण झाली आणि निर्माण झाल्यानंतर त्या ढालगजीने पाहिलं इकडं तिकडं तर सृष्टीवरती नुसतं पाणी होतं तिने ते पाणी घेतलं आता कामातूर असणारी काम जागृत झालेली ती ढालगज इकडं तिकडं फिरत असताना ती पाणी दिसलं ते पाणी हातावरती आपल्या तळ हातावरती एका डाव्या हातावरती घेतलं आणि तिथं एक फोड आला तो फोड तिने ती फोडला त्या फोडातून एका पुरुषाची उत्पत्ती झाली त्याचं नाव श्रीहरी विष्णू श्रीहरी विष्णूंची उत्पत्ती सुंदर तो पुरुष पाहिला आणि तिने सांगितलं हे माझ्याबरोबर लग्न करावं लागेल माझी काम वासना तुला पूर्ण करावं लागेल श्रीहरी विष्णू म्हटले माझी उत्पत्ती केली कुणी मी जन्माला आलो कसं काय तिने सांगितलं मीच तुला जन्माला घातलंय म्हणले मग हे मला चालणार नाही कारण
तू माझी आई, तू माझी जननी झाली, तू माझी माता झाली, मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही असं म्हटल्याबरोबर तिने तिसरा डोळा उघडला आणि ती त्या श्री हरिविष्णूची राख केली. दुसऱ्या परत या ठिकाणी दुसरा हात घेतला, त्या दुसऱ्या हातावरती पाणी ओतलं, तिथे एक परत फोड आला, तो फोड फोडला आणि त्याच्यातून एका दुसऱ्या पुरुषाची निर्मिती झाली, ते असणारे भगवान शंकर. ओम नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. त्या भगवान शंकराची उत्पत्ती झाली आणि भगवान शंकराला सुद्धा तोच प्रश्न, माझ्याबरोबर लग्न कर, माझी काम वासना या ठिकाणी पूर्ण कर. नाही म्हणणार तेवढ्यात ती राख बोलू लागली, ऐक, तुझ्या अगोदर माझा जन्म झाला होता, मी सुद्धा हिला नाही म्हटलं, हिने माझी राख केली, मग काय कर, मी जसं सांगल तसं ऐकलं तर आपल्या दोघांचं भलं नाही, चांग भलंय म्हणले. मग काय करायचं म्हणजे काय नाही, तिला सांग तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे, तुझ्या जेवढ्या अटी असतील तेवढ्या मान्य कर तिच्या, आणि फक्त एक काम कर, एक अट सांग तिला, फक्त तुझा असणारा तो तिसरा डोळा, ती शक्ती फक्त मला दे, आणि तिथून पुढं मग मी तुझ्या अट्या सगळे मान्य करायला तयार आहे. भगवान शंकराने तसंच सांगितलं तिला की मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे, तू म्हणशील तसं मी वागायला तयार आहे, पण तुझी तिसरी असणारी शक्ती, ती असणारं तिसरा डोळा मला दे. तिने तात्काळ न विचार करता तिने तिसरा डोळा, तिसरी शक्ती भगवान शंकराला दिली. तेव्हापासून भगवान शंकराला किती डोळे झाले? 3. म्हणून त्रिलोचनाय नमः असं म्हटल्याबरोबर या ठिकाणी तिसरा डोळा, आता म्हटले पुढं काय करायचं, ते राख म्हणू लागले, आता तिसरा डोळा उघड आणि मला परत हाय असं कर. परत श्री हरिविष्णूची निर्मिती झाली. आता काय करायचं भगवान शंकराने विचारलं. आता म्हणले तिच्याकडे बघायचं नाही, आपण आता पुढं पळायचं नाही का. हा, आपल्या भाषेत कसं असं, ते पुढे निघाले पळतात सगळीकडे पाणी होतं, त्या पाण्यामध्ये या ठिकाणी खोलवरती ते पळतायत. आता मात्र ढालगज मात्र त्याचा शोध घेते, पण बाहेर येता येता त्या पाण्यातून बाहेर आली, आणि बाहेर आल्यानंतर भगवान श्री हरिविष्णूच्या नाभी कमल्यातून एका पुरुषाची निर्मिती झाली, त्याचं नाव ब्रह्मदेव. महाराज सांगतात, करिया सृष्टीची रचना, करिया सृष्टीची रचना, हे नाभी जन्म चतुरानना, नाभी जन्म चतुरानना, जग हे वाखाने मदना, माता दीनदना, हे करो दयाचे, करो दीनयाते, हे करो दयाचे, करो दयाते, करिया सृष्टीची रचना, करिया सृष्टीची रचना, करिया सृष्टीची रचना, करिया सृष्टीची रचना, रचना रे ना. श्री हरी विष्णू पळतायत पुढं, आणि त्यांच्या नाभी कमलातून या ठिकाणी पुरुषाची निर्मिती झाली, त्याचं नाव ब्रह्मदेव. करिया सृष्टीची रचना, नाभी जन्म चतुरानना, जग हे वाखाने मदना, हे लेकरू तयाची. आपण उगच भांडणात उगच जोर दावतो, होय आप्पाजी, है का नाही, सगळीकडे तीच आहे. मी जर तुझा नाद पुरा केला नाही तर मी बापाच्या पोटचा संपतराव नाही का, सगळं चालतंय. पण खरं सांगू का, आमच्या सहित सगळ्या सहित या पृथ्वी तलावरती तात्या प्रत्येकजण आपण आईच्या उदरात 9 महिने आणि 9 दिवस आपल्याला जन्माला घालणारी ती आपली माता, आपली आई. पण बापाच्या पोटातून जन्मातून येणारा फक्त एकटाच या जगाच्या पाठीवरती आमिर साहेब कोण, फक्त ब्रह्मदेव आहे. हा, म्हणून या तिघांची उत्पत्ती झाली, आणि तिघांनी आता दादा त्या ठिकाणी असणारी ही सृष्टी निर्माण केली. म्हणून त्याला उत्पत्ती स्थिती लय आता तिघांचा विस्तार करत नाही, ते ढालगज अजून सुप्त रूपाने आहे. ज्यावेळी ती बाहेर येईल तेव्हा काहीच नसणार आहे इथं नाही का, त्यावेळी सगळं संपणार सृष्टी. म्हणून ती अजून शोध, ती माया तर अजून चालूच आहे. म्हणून चला फक्त एक भगवान शंकर ज्याला आपण शिव म्हणतो, या शिवाची उत्पत्ती झाली. मग त्या शिवाचं वर्णन करत असताना नाथबाबा लिहितात, शिव भोळा चक्रवर्ती. आता भोळा म्हटला तर व्यवहारातला भोळा वेगळा, कारण महाराज सांगतात व्यवहारातले भोळे काय, एखादा 10वी 12वीचा मुलगा होता, त्याला आईने सांगितलं काय नाही, हां एक बाबा या 10 रुपयाचा तू साबण आण, आणि या 10 रुपयाचा तू काय तांदूळ घेऊन ये. गेला तू, आणि दुकानात गेल्यानंतर परत घरी आला का, आईला म्हटला कुठल्या 10 रुपयाचा तांदूळ आणायचं आणि कुठल्या 10 रुपयाचा साबण आणायचा, याला म्हणायचं व्यवहारिक भोळा. सांगितलेलं काय एकसारखं असतं पण विसरला जातो. आणि दुसरा भोळा म्हटलं तर फक्त भगवान शंकर आहे, कारण एक चोर मात्र
भगवान शंकराच्या मंदिरात आला चोरी करण्यासाठी. सगळीकडे पाहिलं पण काय सापडलं नाही. विचार केला, जुना काळ होता, त्या भगवान शंकराच्या वरतीच काय केलं होतं, पिंडीवर मोठ्या घंटा बांधलेली होती. त्यांनी विचार केला, हात सगळं करतोय, प्रयत्न करतोय, पण ती घंटा काय हाताला येत नव्हती. काय बघताय, पिंडीवरच पाय दिला नाही का, आणि ती घंटा काढायला गेला. जसा पिंडीवर पाय दिला, पिंडी दिला पाव, आणि त्यांनी ते 10वे देव महाराज, त्याचे पूजेने 10वे देव महाराज सांगतात की पिंडी दिला पाव, पण त्याला वाटलं की आता हा असलं अष्टसात्विक भावाने पूर्ण समर्पण, कसं देह समर्पिजे देवा, बाहेर काहीच न घ्यावा, होईल आगवा, आणि तो का म्हणे आनंद. तसा देवाला आनंद झाला, आणि देवाला आनंद झाला, आणि देवाला वाटलं बस माझ्यावरती असा पूर्ण असणारं शरीर मला झोकून देणारा, वाहून देणारा, अर्पण करणारा भक्त मला भेटला नाही. काय बघताय, दिला ना, झाला प्रसन्न त्याला. का, याला म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती. म्हणून महाराज सांगतात हा भोळा चक्रवर्ती असणारा, त्याचं पाय जर चित्तामध्ये धरलं तर मात्र या ठिकाणी तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होत असतो. पण आपल्या अंतकरणातला भाव मात्र तो सोपा नाही, कारण आपल्यामध्ये जे भरलेले विकार आहेत, महाराज सांगतात ते विकार बाहेर होत नाही. देवाला जे लागतं ते देवाला आपण देत नाही. देवाला काय लागतं, महाराज सांगतात काय, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची. अंतरीची घेत गोडी पाहे जोडी भावाची. भावाची म्हणजे सक्का भाऊ नव, चुलत भाऊ नव, मावस भाऊ नको, नाही का. भाव जो अंतकरणात लागतो, महाराज सांगतात काही नलगे एक भावचे कारण, किंवा देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लागे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहात गा. हा, महाराज सांगतात म्हणून भाव महत्वाचा देवाला आहे, आणि तो भाव, कारण महाराज आपण देत नाही, थोर प्रेमाचा भुकेला भाव आणि ते प्रेम हे जर आपण देवाला दिलं तर मात्र देव आपलासा होत असतो. पण या चित्तामध्ये काय आहे, तर महाराज सांगतात ते चित्तामध्ये सर्वांगे निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, पण त्या ठिकाणी आपण ते गंगेसारखं आपलं निर्मळ चित्त नसतं. मग त्या चित्तामध्ये असणारं काम क्रोधादित षड विकार या ठिकाणी आपले भरलेले असतात, आणि महाराज सांगतात त्याच्यामुळे आपल्याला भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. उलट तुकोबारायांना जवळ तुकोबाराय म्हणतात चित्तामध्ये काय पाहिजे, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, तुझे रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण, हेची देवा तुम्हा एक मागणे दातारा, उचित ते करा माझा भाव जाणोनी. म्हणून तो भाव मात्र चित्ताकडे आपल्या देवाकडे पाहिजे, पण आपलं नाही ना. आपलं कसं, तुकोबारायांचा अर्थ वेगळा आहे. तुकोबाराय म्हणतात पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्ने पांडुरंग, किंवा गोविंदाशनी गोविंद शेनी गोविंद त्या म्हणे बैसलासे. आपलं कसं भगवान शंकराचं मोठं मंदिर आहे उंच, तसं एका गावामध्ये जवळजवळ 40-45 वर्ष झालं एका गृहस्थाचं मुलगा म्हणा लग्नच होत नव्हतं, आणि लग्न होत नव्हतं, आता होतच नाही, जरा लवकर उशीरच होत नव्हतं लग्न. आणि दिवसभर त्यांनी काय केलं, साखरपुडा, लग्न समारंभ, असणाऱ्या हळदी, पार मंगलाष्टका, आणि संध्याकाळी वरात पाहिली. वरात अशी होती, त्या असणाऱ्या एका काय प्रत्येकांचं एक वेगवेगळा वर्ग आहे. सिटीमध्ये कसं चालतं जरा वेगळं आहे. त्या सिटीमध्ये एका घोड्यावरती नवरा बायकोची वरात होती, आणि यांनी पाहिलं, ती वरात पाहिली,
चौकात वरात आली, सुंदर वरात वगैरे झाली. आता ह्याने दिवसभर लग्न सोहळा पाहिलेला, ह्याचं एक लग्न होत नव्हतं. संध्याकाळी ह्याला घरदार काही नव्हतं, पण हा आपला जाऊन असाच महादेवाच्या देवळात मंदिरात झोपला. आता त्याचा कट्टा जरा मोठा होता, 10-15 फुटी. तेवढ्यात झोपल्यानंतर ह्याच्या स्वप्नात, आता कसं असतं, ज्याच्या चित्तात रोज जो धारा पाणी गुरं ढोरं त्याच्या चित्तात काय येणार मोहनराव? हा तसंच येणार नाही का? ती गुरं ढोरच येणार. ज्याला जो दरोडे किंवा या ठिकाणी चोऱ्या माऱ्या करतो त्याच्या चित्तात कोणाची तरी घरं मोठा या ठिकाणी कुठेतरी नाही का छापा काहीतरी बँक वगैरे दिसणार. हां, ज्याच्या चित्तामध्ये रोज जो भजन कीर्तन पूजन करतो त्याच्या चित्तामध्ये देवच येणार. आता ह्याच्या डोक्यात फक्त रात्रंदिवस काय होतं, फक्त बाबा लगीन नाही का तेवढं डोक्यात. आणि ते लग्न समारंभ पाहिला, हा झोपी गेला आणि तेवढ्यात याला स्वप्न पडलं. या स्वप्नात ह्याचंच लग्न सुरू झालं. जसं लग्न सुरू झालं, हां, सकाळी मस्तपैकी साखरपुडा हळदी मंगलाष्टिका झाल्या आणि संध्याकाळी वरात निघाली. कुणाची? त्याच मुलाची. एकाच घोड्यावरती नवरा बायको बसलेली. आलं ना चौकात, कुठल्या आपल्या कोराळ्याच्या नाही का. त्या चौकात आल्याबरोबर जसं ती घोडा नाचायला लागला, डीजे वगैरे नाचायला लागला, घोड्याने पाय वरती उचललं. जसं उचललं तसं दोघं खाली पडली. जसं खाली पडलं तसं ही सुद्धा कट्ट्यावनं खाली चाललंय. कुठं? स्वप्नाच्या पलीकडं. तसं हे कट्ट्यावनं खाली पडलं. तेवढ्यातच शेजारी झोपलेली म्हणली, पडला पडला पडला. गेले 1-2 जण गेले. म्हणले आता ह्याचा हातपाय तर मोडलंच असत्याला, उचला म्हणले याला, आता चला नेहा म्हणले डॉक्टरकडं. गेले, त्याला पाहिलं, उठवलं आणि ते उठलं म्हणले कुठं लागलं सांग. हात मोडला का पाय मोडला, कुठं धरायचं? अरे म्हणला बाजूला सरा. का? माझं जाऊ द्या, तिला लागलंय का बघा म्हणले. आता तिला बघितल्यावर तोपर्यंत ह्यांनी 2 झापडी लावल्या. का? बघितलं तर हा स्वप्नाच्या पलीकडे होता. विठाल विठाल मग असं जर आपलं स्वप्न रोज जर पडायला लागली तर आपल्याला देव कधी स्वप्नात आपल्या यायचा का? महाराज सांगतात, योगियाच्या ध्यानी ध्याता ना तुळसी तो आम्हापासी मागे पुढे. हा, स्वप्नामध्ये देव येण्यासाठी त्याची भक्ती सेवा करा आणि त्याला चित्तामध्ये जर आपण धरलं तर मात्र तो भगवान परमात्मा आपलासा होत असतो. असो मग या ठिकाणी भगवान परमात्मा भोळा भोळा म्हणजे किती? आता आपण उदाहरण ऐकलेलं आहे का? भोळा जर म्हटलं तर इथं मात्र एक नाथबाबांचं प्रमाण आहे. काय? पाहुनिया भक्त नाता सोये दे आपुली कांता देता न पाहे मागे पुढे उदार त्रिभुवन थोकडे. रावणाची आई असणारी कैकसी आणि कैकसी रोज समुद्राच्या काठावरती येऊन त्या असणाऱ्या वाळूची पिंड बनवत होती. आणि रोज आपल्या त्या रावणासाठी आपलं रावणाचं या आपल्या मुलाचं कल्याण व्हावं आणि या जगामधली सर्व सुख असणारी आपल्या मुलाला प्राप्त व्हावी ही त्या आईची इच्छा होती. एक दिवस कुठून तरी सैन्य आलं आणि त्या घोड्याच्या पायदळाने या ठिकाणी असणारी पिंडी ती पूजा सगळी अस्ताव्यस्त झाली आणि अस्ताव्यस्त झाल्यानंतर रडू लागली. पण आता घरी येईना. अन्न पाण्याचा त्याग केला आणि रावणाला ही बातमी कळाली. रावण सगळे जण थकले, रावण सुद्धा थकला. पण आईने सांगितलं मी घरी येणार नाही आणि घरी आली तरी मी अन्न पाण्याचा त्याग करणार. अशी कोणती चूक केली बाळा? मी तुझ्यासाठी या ठिकाणी भगवान शंकराचे रोज आराधना करत होती, पूजा करत होती, भक्ती सेवा करत होती. आता रावणाने विचार केला. रावणाने सांगितलं आई काही आता तू माझ्याबरोबर घरी चल, पण अन्न पाण्याचा त्यागाविषयी या ठिकाणी बोलू नको. का? अरे हे पिंडी सोड, पण या ठिकाणी स्वतः भगवान शंकराचा आत्मलिंग मी आणायला जातो आणि त्याची पूजा तू कर. आता रावण म्हणजे काय सामान्य नव्हता. आईला घरी नेलं आणि रावण निघाला. कैलासावरती रावण आला. आता भगवान शंकरा मात्र या ठिकाणी प्रसन्न करायचे. प्रसन्न करत असताना आत्मलिंगन भगवान शंकराने द्यावं ही इच्छा. पण भगवान परमात्म्याला प्राप्त करत असताना घेसी तेव्हा देसी काहीतरी द्यावं लागतं आणि ती भक्ती असती. आणि ती भक्ती मात्र या ठिकाणी करू लागला. आणि भक्ती करत असताना महाराज सांगतात, ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तो या ठिकाणी म्हणू लागला, नामस्मरण करू लागला. पण नामस्मरण करत असताना तरी भगवान शंकर प्रसन्न होईनात. मग मात्र रावणाला तोंड किती होती? 10.
10 तोंड उघडली. रावणाने असणाऱ्या आपल्या अंतरंगातल्या त्या सगळ्या शिरा काढल्या आणि त्या शिराचा तानपुरा केला आणि त्या तानपुराने मात्र आता मात्र गावं लागला. काय नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा. हर हर बरवेगा देवा, हर हर बरवेगा देवा, शंकरा शंकरा शंकरा. नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा. भगवान शंकर हाका मारतात, बोलतात नाम तुझे बरवेगा शंकरा. पर भगवान परमात्मा या ठिकाणी तरीही या ठिकाणी अजूनही त्याला प्रसन्न होत नाही. आणि मग करुणेने हाक मारली आणि करुणा करू लागला. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुगुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी, मज कोण तारी. शंभो शंभो शंकरा करुणा करा जगदागवा. शंभो शंभो शंकरा करुणा करा. हे सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो, हे भवतारक दुःख निवारक शंभो. आ सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो, हे भवतारक दुःख निवारक शंभो. शंभो शंभो शंकरा करुणा करा जगदागवा. शंभो शंभो हे तू आपदा बारणारा, तू दुःखिता तारणारा. टाळी वाजवा. हे तू आपदा बारणारा, तू दुःखिता तारणारा. हे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोला बोला. शिवाय ओम नमः शिवाय, हे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे तू दुःखिता तारणारा, तू आपदा बारणारा. हे होई कृपावंत विश्वास देहात, अभय करा शांत व्हा. हे शिवा आ शंभो शंभो शंकरा करुणा करा जगदागवा. शंभो 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 शंभो. हर हर. आवाज नाही, परत परत हर हर. असं आहे मग ज्याच्यासाठी चाललंय तीच नाही. झालं आता कीर्तन संपलं आपलं. हा महाराज अंतर कर्णातून हाक मारली आणि भगवान शंकर तात्काळ प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं बोल काय मागायचं ते माग. भगवान शंकराला या ठिकाणी आत्मलिंगाची विनवणी केली. पण शेजारी असणारी या ठिकाणी अपर्णाला पाहिलं आणि रावणाने सांगितलं मी 2 वर मागू का. आता भोळा शंकर म्हणजे ठीक आहे म्हणजे मला आत्मलिंग तर दे, पण या जगामध्ये असणारी सुंदर मला स्त्री मला बायको पाहिजे. या जगातली सुंदर स्त्री मला बायको कुठून पण भगवान शंकराला सांगितलं दे. आता भगवान शंकर म्हणले या जगातली सुंदर स्त्री मला माहिती नाही,
पण या जगात जर पाहिलं तर माझ्या बायकोसारखं दुसरं सुंदर कुणीच नाही. मग एक काम कर, ही अपर्णा तुला घेऊन जा, नाही का. हां, म्हणून पाहुनिया भक्त नाता सोये दे आपुली कांता. स्वतःची बायको देणारा तो असणारा हा भोळा शंकर त्याने दिली, तो घेऊन निघाला. एका हातामध्ये आत्मलिंगन, दुसऱ्या हातामध्ये खांद्यावरती असणारी पार्वती घेतली, अपर्णा घेतली आणि निघाल्याबरोबर आता काय ओळखलं. आता ती मायावी होती, सगळं माया असणारी ती घेऊन चालली होती. पण आता विचार केला, आता भगवान शंकराचा धावा करून उपयोग नाही. गणपती बाप्पा गोराकेचे वगैरे सगळं या ठिकाणी आले, परंतु काही उपयोग नाही. मग श्री हरिविष्णूंचा धावा केला की ज्यावेळी तुम्ही मोहिनीचं रूप घेतलं होतं, आता काहीतरी तुम्हीच सुचवा. आणि श्री हरिविष्णूने ब्राह्मणाचं रूप घेऊन आले आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं, थांब रावणा. आता ब्राह्मणच कुळातला या ठिकाणी अगोदर होता रावण. त्यांनी पाहिलं आता काय करायचं गुरुवर्य, आता मला नतमस्तक कसं करायचं. एका हातामधली असणारी ती अपर्णा खाली ठेवली आणि एका हाताने मात्र या ठिकाणी नतमस्तक झाला. पण हातामध्ये आत्मलिंग धरलेलं होतं. म्हणजे आला कुठून, म्हणजे कैलासावरून आईने आत्मलिंग आणायला लावलं होतं, म्हणून आत्मलिंग आईसाठी घेऊन चाललोय. ही कोण आहे, ही कोण आहे म्हटल्यानंतर म्हणला, ही एवढी सुंदर स्त्री दिसे ना का. मला भगवान शंकराने या ठिकाणी मला बायको पाहिजे होती, म्हणून मला प्रसन्न होऊन त्या भोळ्या सांबाने मला या ठिकाणी दिली. त्यावेळी त्या असणाऱ्या ब्राह्मण रूपातल्या त्या काकाने सांगितलं, अरे कुण्याला कुठल्या जरी पुरुषाला विचारलं, होय तुम्हाला विचारलं, हा आता म्हणजे आपल्या पत्नीसमोर, होय मोहनराव मीराबाईंना विचारलं समोर, नाही का. बास या जगात नाही का काय सुंदर स्त्री कोण. सकाटे मामा जरी असला तरी म्हणणार, माझ्या बायको शिवार दुसरं जगात कुणी सुंदर नाही. म्हणजे असंच आहे. म्हणजे तिच्याकडं बघ बघ म्हणल्यानंतर खुणवलं कुणी, त्या ब्राह्मण रूपातल्या श्री हरिविष्णूंनी. आणि तिला सांगितलं आता रूप बदल. म्हणले बघ तिच्याकडं कशा सुंदर तुला दिसलं. म्हणलं असं पाहिल्याबरोबर तिने दादा विद्रूप या ठिकाणी धारण रूप घेतलं होतं. सगळं केस पांढरी, सगळं आस्ताव्यस्त केस, दात नव्हते, सगळं जीर्ण शरीर पाहिलं. रावण सुद्धा तिला पाहून या ठिकाणी घाबरला. घाबरल्यानंतर म्हणले, खरंय तुम्ही म्हणलेला. म्हणले काय, हिला इथं सोड. तिथंच सोडली आणि जिथं ज्या ठिकाणी ठेवली तिला तिथं थांबवली. तिला तिथून त्याग केला. तिथं ती आत्ता सध्याला भद्रकाली म्हणून नावाने काय दिली, तिची स्थापना झाली. तो परत पुढं आला. आता मला जास्त कथाभाग वाढवायचा नाही, फक्त एक आहे की स्वतःची बायको सुद्धा देताना मागं पुढं पाहत नाही. महाराज सांगतात, देताना पाहे मागे पुढे उदार त्रिभुवन थोकडे. असा असणारा भगवान शंकर. म्हणून शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. म्हणून एकदा भजन करा, विठोबा रकुमाई 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 विठोबा कुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयाने बाधी क्रोधकाम. एकच चरण या ठिकाणी संपलेले. 11:03 झालेले. 5 मिनिटं घेतून 5 मिनिटांमध्ये कीर्तन सेवा पूर्ण करतो. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयानावाधी क्रोधकाम दयानावाधी क्रोधकाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता
वाचे वदता शिवनाम तयाने वादे क्रोध काम. टाळी वाजवा, गोड चाल गायली महाराजांनी. वा. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये या ठिकाणी नाथबाबा सांगतात, वाचेने जर आपण त्याचं नामचिंतन केलं तर काम क्रोधादी विकार बाधत नाही. आता ही वाचा जर पाहिलं तर महाराज सांगतात खाण्याचे आपल्या पाहिलं तर जवळजवळ 6 प्रकार आहेत. महाराज सांगतात लेह्य, पेय, चौषक, भक्ष, खाद्य, षडरसाचे जे स्वाद केले विविध उपचार. महाराज सांगतात की खाण्याचे भरपूर प्रकार आहेत. चौशे, खाद्य, पेय, तेलकटे सर्व आहे. या ठिकाणी लोणचं अनेक भात आहे, वरण आहे. आता याच्यामध्ये विस्तार करण्याचं सारखं भरपूर काही नाही वेगळं. पण याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा बोलण्याचा जो रस आहे, ज्ञानोबाराने सांगितलं शृंगार वीर करुणा, अद्भुत हास्य भयानका, बिभद्र रौद्र शांतच 9 कीर्तित रसा. हा महाराज सांगतात बोलण्याचे 9 रस आहेत. पण त्यापैकी जर वाचेने जर कोणाचं नाव घ्यावं तर सगळ्यात गोड नाव घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. किंवा जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षा ही देवाचं नाव गोड आहे. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात वाचे वदता शिवनाम. मग हे शिवनाम घेत असताना ऐका, आपल्याला देवाला जे लागतं ते प्रेम आणि नाम. मग नाम महत्वाचं कसं, नाम अधिक प्रेम झालं की नामामृत आणि प्रेमामृत तयार झाला की जो ब्रह्मामृत तयार होतं. ब्रह्मामृत दिलं की परमानंद तयार होत असतो. जसं की ऐका, बेसन अधिक भाकरी, कामावशी नुसतं बेसन बेसन, बेसन अधिक भाकरी आनंद द्विगुणित. वडा अधिक पाव हरिभाव, का वडा वडा नुसता पाव पाव, वडा अधिक पाव. दुसरं वरण अधिक भात, का वरण वरण, वरण अधिक भात. तिसरं पाणी अधिक पुरी मोहनराव, का पाणी पाणी, पाणी अधिक पुरी. हा तसं बेसन भाकरी, वडापाव, हा परत काय सांगितलं, वरण भात आणि पाणीपुरी. हे जसं दोन्ही एकत्रित केल्यानंतर त्याचा आनंद जसा द्विगुणित होतो, तसं भगवान परमात्माला नुसतं नाम घेता आणि प्रेमच नसलं तर उपयोगच नाही. आणि प्रेम आहे आणि नामच नसलं तर हे दोन्ही चालणार नाही. म्हणून हे नाम आणि प्रेम, नाम आणि प्रेम एकत्रित केलं की मग मात्र महाराज सांगतात ब्रह्मरस गोडी तयासी फावली आणि वासना निमाली समूळ ज्याची. हे सगळी या ठिकाणी वासना निघून जाते आणि मग मात्र या ठिकाणी काम क्रोधादी विकार आपले नाहीसे होतात. याचा विचार केला तर तुका म्हणे देह बहिला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते. किंवा तुकोबारांचं एक प्रमाण आहे, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले धोनी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. बस या ठिकाणी बंदी करून टाकलं. काम क्रोधादी विकार बाहेर निघून गेले की मग मात्र त्याचं असणार पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे. हा मग सर्व आनंदाची सृष्टी होत असते. म्हणून आता एक उदाहरण सांगतो आणि पूर्णविराम देतो. ऐका, जर आपल्याकडे या ठिकाणी जे शिवलीला अमृत पारायण चालू आहे, या शिवलीला अमृत पारायणामध्ये आपण जर पाहिलं तर 8व्या अध्यायामध्ये मला वाटतं आलंय, 8व्या अध्यायामधला शेवटचा प्रसंग आहे की शेवटच्या प्रसंगामध्ये जर विचार केला तर केवळ या ठिकाणी विचार करत असताना आपल्याला जर पाहिलं तर एक उदाहरण असं आहे की आपल्याला कोणता जरी आपण ज्या देवाची पूजा अर्चा सेवा भक्ती नामचिंतन करतो त्या देवाची आपल्यावरती कृपा व्हावी, तो भेटावा, आपली असणारी काही मागणी पूर्ण व्हावी अशी आपल्याला वाटतं. पण देव परीक्षा घेतल्याशिवाय आपलं ते पूर्ण करत नाही. आता ऐका, 8व्या अध्यायामध्ये शिवलीला अमृतमध्ये आपलं भद्रायू नावाचा या ठिकाणी असणारा राजा आहे आणि हा राजाने त्याची असणारी कीर्तिमालिनी नावाची राणी आहे. सुंदर असा वसंत पंचमी या ठिकाणी, वसंत ऋतू, पंचमी नाही पण वसंत ऋतू आहे. सुंदर रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि सुंदर असणारं ते वातावरण. या ठिकाणी पक्षी किलबिलाट करतात, कोकिळा गाणं गाते आणि झरे वाहतात. असे सुंदर रमणीय वातावरणामध्ये दोघंही या ठिकाणी विहारासाठी निघाले. विहारासाठी निघाल्यानंतर योगायोग विहार करता करता थांबले आणि गप्पा गोष्टी एका झाडाखाली करत बसले. झाडाखाली गप्पा गोष्टी करत असताना अचानक एका ग्रहस्थ या ठिकाणी माणसाचा आवाज आला. धावा पळा, धावा म्हणून पळतोय. या ठिकाणी वाचवा कोणीतरी. पाठीमागून एका बाईचा आवाज येतोय. वाघ तर मात्र डळकारी देतोय, वाघाचा आवाज येतोय. राजा मात्र सावध झाला, धनुष्यबाण हातामध्ये घेतला. तोपर्यंत तो ग्रहस्थ तिथं आला, वाचवा कुणीतरी, माझ्या पत्नीला वाचवा. आणि तोपर्यंत दादा त्या दिशेने मात्र या ठिकाणी प्रहार म्हणजे तो बाण सोडला भद्रायू राजांनी आणि बाण सोडला, पण तरी तो वाघ मात्र आणि ती पत्नी असणारी हातातून निसटली. आता तो माणूस मात्र तिथं नतमस्तक झाला आणि विचारणा केली, तुम्ही आहात कोण?
त्याने सांगितलं मी भद्राय राजा आहे आणि जो ग्रहस्थ खाली पडला होता तो ब्राह्मण काका होता. त्या काकाने विचारलं अरे तू राजा आहे म्हणवतोस, जर तुला प्रजेचं संरक्षण करता येत नाही, अरे माझी फक्त पत्नी तो वाघ एवढ्या थोड्या अंतरावरती होता, काय तुझा उपयोग, काय तुझं अस्त्र शस्त्र सगळं राजापणाला कलंक आहे, आज तुझा धिक्कार असो. असं म्हटल्याबरोबर राजाच्या सुद्धा डोळ्यातून घळघळ अश्रू येऊ लागले. काय मी एवढ्या मी युद्ध जिंकले, एवढं मी केलं, पण आता काय करणार. त्यावेळी मात्र आता काय करणार म्हणले, मला फक्त एकुलती एक बायको होती, आता मी तिचे आम्ही दोघं जण कसं तरी संसाराचा गाडा करत होतो, हाकत होतो, आता मी काय करू, मला घरी जेवायला सुद्धा घालायला कोणी नाही. राजा म्हणला तुम्हाला काय पाहिजे ते माझ्याकडे सगळं आहे, राज वैभव सगळं, दुसरं लग्न सगळं करून देतो. काका म्हणले चालणार नाही, मग काय करू काय. त्याची नजर त्या असणाऱ्या कीर्तिमालिनीकडे गेली आणि तो म्हणायच्या अगोदर दादा एक काम कर. फक्त आता राजाने उत्तर दिलं, कारण राजा शिवभक्तीतला होता, सगळ्यातला होता, तो सामान्य राजा नव्हता. त्याने विचार केला आता एकच आहे, ही राणी आहे ना, हिच्या शिवार या जगात मात्र आता तुझी या ठिकाणी असणारी पूर्तता सगळी पूर्णता होईल. एक काम करतो, तुझ्यासाठी आता तुझी बायको गेली ना, मला काय दुःख असेल ते पडू दे किंवा कळू दे, पण ही असणारी माझी राणी मी तुला या ठिकाणी देतो आणि तुझं लग्न करून देतो. आता मला सांगा, तो तिथं दान दिली कोणी, कारण फक्त नुसतं दान द्यायचं तर पहिल्या शब्दाला माणसं जागत होती. राजाने दान दिले कीर्तिमालिनी आणि त्याच दिवशी त्यांच्या समोर त्यांनी या ठिकाणी ते सरण रचलं आणि सांगितलं आता मी एकतर तुझी पूर्तता झाली, पण मला या ठिकाणी मी योद्धा क्षत्रिय असताना मी तुझ्या पत्नीला वाचवू शकलो नाही आणि हे अस्त्र शस्त्र माझं सुद्धा जीवन व्यर्थ आहे. म्हणून त्याने ते सरण रचलं आणि 3 प्रदक्षिणा घेत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नाम उच्चार करत असताना एक प्रदक्षिणा झाली, दुसरी प्रदक्षिणा झाली आणि तिसरी प्रदक्षिणा ओम नमः शिवाय म्हणून उडी घातली. सगळं सरण जे पेटलेलं होतं आता मात्र ह्याची राख होणार होती, पण अचानक सगळंच विझलं गेलं, सगळं शांत झालं. उलट त्यात असणाऱ्या अग्नीतून भगवान शंकर आणि पार्वती माता बाहेर आली आणि त्याला अलगद बाहेर घेऊन आली आणि सांगितलं राजा आहे काय, मी तुझ्यावर प्रसन्न आहे म्हणले भगवान शंकर, माग तुला काय मागायचंय. म्हणले मला वाचवलं का देवा, मला काहीच नको, आणि जर द्यायचं असेल तर ह्याची जी पत्नी वाघाने पळवून नेली तेवढी त्याची बायको देऊन टाक, मला काय सगळं तुझ्या कृपेने सगळं आहे. आणि मग भगवान शंकर आणि पार्वती माता हसू लागली. म्हणले का, अरे म्हणले तू माझी सेवा करत होता राजा, सगळ्यात तू पूर्ण, तुला फक्त आमची शेवटची फक्त परीक्षा होती तुझी बघण्याची. ते ब्राह्मण काका आणि ते सगळं पत्नी ते वाघ सगळे म्हणले आमचीच माया होती. कोण म्हणले, भगवान शंकर. आणि ती परीक्षा म्हणले आम्ही तुझी या भक्ताची परीक्षा आम्ही पाहत असतो आणि उलट त्याला तथास्तु म्हणून दादा आता तुला मागायचे ते माग. मग महाराज सांगतात की त्याचा असणार ते सर्व आई वडील परत या ठिकाणी भद्राव राजा काल ते असणारी ती पत्नी कीर्तिमालिनी सगळ्यांचा उद्धार करून या ठिकाणी कैलासाला घेऊन गेली. हा 8व्या अध्यायामधला असणारा प्रसंग. का तर वाचे म्हणता शिवनाम तयान वादे क्रोध काम. एवढंच नाही तर भगवान शंकराचं दर्शन झाल्यामुळं धर्मार्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ प्राप्त झाले. समजा शिवदेखता प्रत्यक्ष. याचं कारण एकच आहे. एखादा 10वीला मुलगा गेला तर त्याला विचारला पण सर तू 9वीत गेलता का, तो म्हणाल महाराज तू शाळेत गेलता का सांग. का ज्या अर्थी 10वीत गेला त्या अर्थी 9 वर्ग सरपंच तो शिकलेलाच होता. तसं आपण या ठिकाणी धर्म अर्थ काम हे बाजूला ठेवा. मोक्ष म्हटलं की इथपर्यंत पोचतं, पण महाराज सांगतात तिथं शंका घ्यायची नाही. धर्म अर्थ काम आणि मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष. हे का तर हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाच्या तया मोक्ष. म्हणून महाराज सांगतो तो भगवान शंकर काय करतो. अभंगाचं शेवटचे चरण. तुका म्हणे एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी
वाजवता शिव नाम निवारी कणिकाळाचा भेव निवारी कणिकाळाचा भेव वाजवता शिव नाम वाजवता शिव नाम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी दयान बाधी क्रोध काम दयान बाधी दयान बाधी क्रोध काम क्रोध काम दयान बाधी दया दयान बाधी